नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डीतला म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघातला आपला संपर्क दौरा अर्धवट सोडून खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी काल तातडीने मुंबईला रवाना झाले. ते रस्त्यात असतील नाही किंवा मुंबईला पोहोचले असतील नाही, तोच भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिर्डीच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितला. आता हा निव्वळ योगायोग आहे की शिर्डीमध्ये दया कुछ तो गडबड आहे अशी परिस्थिती आहे का, यावर तर्कवितर्क सुरू झाले. इकडे काल आणि आज दुपारपर्यंत हे शिर्डीमध्ये ही गडबड सुरू असताना आज ज्यावेळेस सकाळी वृत्तपत्र घरोघर आले, त्यामध्ये मी सकाळमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाची जाहिरात वाचली. तिची टॅगलाईन होती, दिल्ली अब दूर नहीं. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना लोकसभा लढवण्यासाठी ते सज्ज आहे, हे काही गुपित नव्हे. आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून ते लोकसभेची तयारी करतायत. परंतु ही जी टॅगलाईन आहे ती खरी टॅगलाईन अशी आहे, दिल्ली बहुत दूर आहे. लंके म्हणतात दिल्ली अब दूर नाही. आता बघा, त्यांच्या या जाहिरातीमधलं दुसरं मला वैशिष्ट्य असं जाणवलं, त्या वाढदिवस त्यांचा आहे, सोबत फोटो पत्नीचा आहे, राणी लंके यांचा आहे, आणि वर दोन फोटो आहेत. एक आहे खासदार शरद पवार साहेबांचा आणि दुसरा आहे उपमुख्यमंत्री अजितदादांचा. आता हे दोघंही सांगतायत आमचे पक्ष वेगळे आहे. बारामतीमध्ये त्यांच्या घरातलेच दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील अशी परिस्थिती आहे, दादा म्हणतात. आणि इकडे जितेंद्र आव्हाड हे देखील म्हणतायत की आम्ही खरोखर एकमेकांचे विरोधक आहोत. पण लंकेंच्या जाहिरातीमध्ये मात्र पवार साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो आहे. आता बघा, जाहिरातीवर फोटो आहे अजितदादांचा, पवार साहेबांचा, मैत्री आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांच्याशी. आणि जर ही जागा पवार गटाला, ही पवार गटाची जागा आहे शिर्डीमध्ये, तर ते तिथूनही उमेदवारीचा पर्याय खुला आहे. प्राधान्य अजितदादांना आहे, कारण राज्यात सत्ता अजितदादांची आहे. तिसरा फोटो पत्नीचा आहे, राणी लंके यांचा आहे, त्याही उमेदवार होऊ शकतात अशी शक्यता आहे. शिवाय वर टॅगलाईन आहे, दिल्ली अब दूर नाही. आमच्या नगरच्या एका मित्रांनी मला गमतीने असा किस्सा सांगितला. ह्या टॅगलाईनचं पुढचं वर्णन असं केलं, दिल्ली अब दूर नाही, पक्ष कुठला ते ठरत नाही. आजच्या या लंकेंच्या आजच्या जाहिराती या एका अर्थाने चर्चेचा विषय त्यामुळे झाला. आता हे बघा, नगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत डॉक्टर सुजयदादा विखे. संस्थात्मक दृष्ट्या एक बलाढ्य घराणं असा त्यांचा लौकिक आहे, आणि त्यांच्या विरुद्ध बोलणं हे जसं वलय प्राप्त करून देतं, तसं त्यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणं हे सुद्धा वलय प्राप्त करून देतं. ते वलय आज लंकेंना म्हणजे आमदार निलेश लंके यांना लाभलं आहे. जो विखेंच्या विरोधात बोलतो त्याला आपोआपच वलय प्राप्त होतो. हे तर विखेंच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात येत आहे. म्हणून मी जे मगाशी सांगितलं की हे 3 फोटो चर्चेत आले, आणि सध्या भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे आणि त्या पाठोपाठ त्याच वाट्याने काँग्रेस देखील चालला आहे की तो स्वतःचे मंत्री, राज्यातले मंत्री लोकसभेला उभे करतो, लोकसभेचे खासदार राज्यात विधानसभेला उभे करतो. अशी पण एक चर्चा आहे की न जाणो कदाचित भारतीय जनता पक्ष दक्षिणेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना उभे करेल. आता बघा, ही दक्षिणेतली धामधूम आहे. आज आमदार लंकेंचा वाढदिवस आहे, त्याच वेळेस सुजयदादांचा अजय अतुलचा मोठा कार्यक्रम आहे. 2 ठिकाणी एकाच वेळेस शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तुलनेत शिर्डी मात्र शांत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ शांत आहे, याचं कारण हा मतदारसंघ राखीव आहे. तरी मी तुम्हाला सांगितलं की अचानक काल संपर्क दौरा सोडून खासदार लोखंडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले. ही भेट यासाठीच आहे की तिकिटाचं काय झालं.
मला तिकीट मिळणार की नाही मिळणार. जशी धाकधूक दक्षिणेत आहे तशीच धाकधूक उत्तरेत देखील सुरू झाली आहे. मी मग सांगितलं की संपर्क दौरा अर्धवट टाकून लोखंडे तातडीने मुंबईला जाईल. इकडे भाजपने त्या जागेवर दावा सांगितला. आता दावा सांगणारे कोण आहेत? दावा सांगणारे आहेत शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंडकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे. हे मूळ भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक अर्थ आहे. आणि तिसरे जे आहेत ते अभय शेळके, हे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि कट्टर विखे समर्थक आहेत. एवढेच नाही तर त्यांचे जवळचे नातेवाईक देखील आहेत. त्यामुळे भाजपची ही पत्रकार परिषद, भाजपने या जागेवर सांगितलेला दावा हा सहजासहजी किंवा काहीतरी करायचं म्हणून केलं आहे, त्याकडे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता बघा, या मतदारसंघाची म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ, नाशिक आणि दिंडोरी या 3 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तशी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोखंडे यांना शेवटच्या 3 दिवसात आपली संपूर्ण यंत्रणा मागे उभे करून त्यांच्या विजयाचा मार्ग विखे पाटलांनी सुकर केला होता. हे लोखंडे साहेब त्यांच्या भाषणात नेहमी सांगत असतात. आता दुसरा एक मुद्दा असा आहे की भाजपचं म्हणणं असं आहे की आमची या मतदारसंघात संस्थात्मक, याचं कारण त्यांचे माजी आमदार सुद्धा याच लोकसभा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्यांची संस्थात्मक ताकद देखील या मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या तुलनेमध्ये फार मोठी आहे. या उलट शिंदे गटाचं म्हणजे त्यांनी असं म्हटलं नसलं तरी तुलनेत शिंदे गटाचं येथे कुठलंही अस्तित्व नाही. म्हणून ही जागा आमच्याकडे द्या. एका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मला असं सांगितलं की एका प्रतिष्ठित हिंदी दूरचित्रवाणीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही जागा उभाटा सेनेला दाखवली आहे. म्हणून भाजपचा उमेदवार आम्हाला हवा आहे. इथे फाईट तगडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या उलट लोखंडे साहेबांची बाजू अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस ते शिवसेनेत स्प्लिट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे खासदार गेले त्यांना पुन्हा तिकीट देण्याचं, आमदारकीला पण आणि खासदारकीला पण, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं. पण आता जागा वाटपाच्या चर्चेतले ताण तणाव तिढा लक्षात घेता जेवढे खासदार आहेत तेवढ्या जागा मिळतील असं वाटत नाही. म्हणून शिर्डीत लोखंडे साहेबांची धाकधूक वाढली नसेल तरच नव्हे. जशी दक्षिणेत धाकधूक, तसं मगाशी मी सांगितलं तसं उत्तरेतही धाकधूक. म्हणून लोखंडे साहेब तातडीने मुंबईला काल रवाना झाले. पाठोपाठ भाजपने या जागेवर दावा सांगितला आणि आज सकाळी विविध वृत्तपत्रांमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या जाहिराती आल्या. या 3 घटना म्हणजे एका अर्थाने लंकेंच्या जाहिराती, खासदार लोखंडेंची मुंबई वारी आणि विखे पाटलांची जबाबदारी ही टॅगलाईन समोर ठेवून मी आज जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.